महावीर स्वामी त्यांचा आज जन्मकल्याण आणि याच निमित्तानं त्यांचे विचार आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या संगीता स्टॉक फॅक्ट या शो मध्ये आज दोघी पाहुणे आलेले आहेत. त्या दोघींची मी पहिल्यांदा प्रथम ओळख करून देते. पहिल्या पाहुण्या आहेत आपल्या जयंती दिनेश पोरवार, जय जिनेंद्र, ज्या मुलांच्यासाठी संस्कार वाटिका ज्यांनी सुरू केली आणि वासुपूज्य महिला मंडळाच्या त्या सदस्य आहेत आणि सामायिक मंडळात उत्साहाने नेहमी त्या सहभाग घेतात. तसेच आज इथे जयश्री रमण शहा याही इथे आलेल्या आहेत आणि त्या 27 वर्षे विनयेश मंडळाच्या अध्यक्षा आहेत आणि वामाविशीच्या सदस्या तर आहेतच आणि सामायिक मंडळातही त्या अगदी उत्साहाने आणि हिरिरीने सहभागी होत असतात. अशा ह्या दोन व्यक्ती आपल्याला महावीर स्वामींचे विचार आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आलेल्या आहेत. मी त्या दोघींचंही या शो मध्ये स्वागत करते. जय जिनेंद्र. आज महावीर जन्म कल्याणक आहे तर त्यानिमित्त काय विशेषता त्याची सांगता येईल? जन्म कल्याणक यानी ये आता है 2622 साल हो गए इनका जन्म कल्याणक चल रहा है अभी और 24 तीर्थंकर है हमारे में, उसमें 24वां तीर्थंकर महावीर स्वामी है और उनका जन्म अपने साल में 2 होली आती है यानी कि वो शाश्वत रहती है यानी कभी भी नहीं मिटने वाली. तो उस शाश्वत होली के दिन चैत्री सुद 13 के दिन भगवान महावीर स्वामी का जन्म कल्याणक आता है. तीर्थंकर महावीर भगवान विषयी काही खास माहिती सांगता येईल आणि महावीरांना महावीर का म्हटलं जातं? तर आपला जैन धर्म हा 3 तत्वावर अवलंबून आहे. जियो और जीने दो, अहिंसा परमो धर्म आणि कोणालाही कटू शब्द बोलून दुखवायचे नाही, हे 3 तत्वावर आपला जैन धर्म अवलंबून आहे, आधारित आहे. तर महावीर विषयी थोडक्यात मला सांगायचं म्हणजे महावीर प्रभूचे 3 नावं आहेत. ते थोडक्यात मी त्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती सांगते. तर त्यांचं प्रथम नाव आहे वर्धमान. ते जेव्हा पोटात होते तेव्हा मातेच्या गर्भात असतानाच सिद्धार्थ राजाच्या दरबारात वृद्धी होत गेली, त्यामुळे सिद्धार्थ राजांनी त्यांचं नाव वर्धमान ठेवलं. दुसरं आहे श्रमण. तर श्रमण म्हणजे त्यांना भगवानांना भयंकर उपसर्ग, कठीणातले कठीण उपसर्ग झाले भगवान असून सुद्धा, पण त्यांनी तस ते मस झाले नाही, जरा सुद्धा हल्ले नाही आणि त्याला पण ते समोर जाऊन त्यांनी त्याचा प्रतिकार केला नाही. अशा प्रकारे त्यामुळे त्यांनी खूप श्रम अनुभवले, त्यामुळे त्यांचं नाव श्रमण ठेवलं. आणि तिसरं म्हणजे महावीर. महावीर हे नाव देवाने ठेवलेलं आहे. इंद्र महाराजांनी येऊन त्यांचं नाव महावीर ठेवलंय. तेव्हापासून आजतागायत आपण महावीर भगवान म्हणून त्यांना ओळखतोय. आता त्यांचं शासन चालू आहे. जयवंतू असं जयवंतू असे जिनशासन आता चालू आहे. महावीर जन्म कल्याणक निमित्त आज शोभायात्रा काढली जाते. या शोभायात्रेचं महत्व तुम्हाला काय सांगता येईल का? भगवान महावीर हमारे धर्म पिता जैसे है. हमें धर्म की सच्ची शिक्षा दी है. अनंत जन्मों का सुख भोगने का मार्ग बताया उन्होंने. जन्म मरण का अंत करने का मार्ग बताया. हम पर उनका अनंत उपकार है. इसलिए हम रथ यात्रा निकालते हैं ताकि शासन प्रभाव सब जगह पे फैले और सबको पता चले कि महावीर का शासन अब चल रहा है, जैन धर्म में उसकी क्या महत्व है. इसके लिए हम इसकी रथ यात्रा निकालते हैं. उसका महत्व याने सभी जीव करू शासन रसी. महावीर शासन केव्हापासून सुरू झाले आणि याचा थोडक्यात इतिहास आपण काय सांगाल? 2622 पासून हाँ. महावीर शासन सुरू झाले. जेव्हा प्रभू जन्मले तेव्हा ते 3 ज्ञान के, हाँ. 3 ज्ञान के धनी थे. आणि जेव्हा ते शाळेत गेले तेव्हा इंद्र महाराजा त्यांची परीक्षा घ्यायला येतात आणि त्यांना प्रश्न कसे विचारू, असं देवाला मी कसे प्रश्न विचारू असं इंद्र महाराजांना जरा विचार येतो. पण शेवटी विचारायला पाहिजे म्हणून ते विचारतात आणि त्या प्रश्नांची जी उत्तरं दिली आहेत त्याच्याने शक्रस्तव असं पुस्तक
स्तोत्र चालू झालं आणि त्याच्या पुढे त्यांना परत शाळेत वगैरे उपसर्ग झाले. हा. ते काय तुमचं म्हणतात नागाचा चंडकोशी हाँ चंडकोशी को नाग उपसर्ग दिया, तभी भी उन्होंने शांतपणा से बुझो बुझो चंडकोशी को, यही शब्द बोला. म्हणजे ती महावीर स्वामींनी जी तपस्या केली हा. त्याविषयी थोडस त्यातलं सांगता येईल की काय काय हाँ, तपस्या म्हणजे केली? अभी उन्होंने 30 साल की उम्र में चारित्र जीवन यानी कि संयम लिया. हम्म. फिर उसके बाद 72 साल उन्होंने आयुष्य अपना पाला. चारित्र धर्म पाला. चारित्र धर्म पाला. उनका आयुष्य 72 साल का था. हम्म. उसके बाद उन्होंने 12.5 वर्ष तक घोर तपस्या की. वो भी तपस्या ऐसे के खड़े खड़े तपस्या की. उसमें 349 दिन उन्होंने सिर्फ पारना किया 12.5 साल में, और खड़े खड़े तपस्या की. उसमें सिर्फ हमारे जैन धर्म में बोलते कि 2 घड़ी यानी 48 मिनट, सिर्फ 48 मिनट खड़े खड़े इन्होंने नींद की. बाकी सब तपस्या खड़े खड़े की इन्होंने. म्हणजे आध्यात्मिक शक्ती एवढी जबरदस्त असल्याशिवाय तपस्वी म्हटलं जात नाही. हाँ. त्याच्या आणि मागे ते पण घोर सांगतात तपस्या दिवाळी. असते. और उनका 72 साल के बाद उनका निर्वाण हुआ, यानी कि मोक्ष में गए. वो मोक्ष में गए, वो कार्तिक पूर्णिमा के दिन. उस टाइम में मोक्ष में गए, उस टाइम में दीप प्रज्वल हुआ. तो दीप प्रज्वल हुआ तो पूरा सारे जग में दीप प्रज्वल हुआ. उसके हिसाब से हम लोग जैन धर्म में हमारी दिवाली मनाते हैं. उस दिन उजाला हुआ, इसके लिए उस हिसाब से दिवाळी का पर्व चालू हुआ. आज या जन्मोत्सव निमित्त आपल्या जयश्री भाभींनी एक मराठीत स्वरचित पाळणा तयार केलेला आहे. तर मी त्यांना विनंती करते की तो पाळणा त्यांनी सादर करावा. चैत्र मासीच्या शुक्ल त्रयोदशी वीर जन्मले त्रिशला कुशी. पावन झाले भारतवासी मंगल वाद्ये वाजती दारी. जो बाळा जो 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 रे, जो जो रे वीरा जो रे. सोन्याचा पाळणा रत्नाने जडविला, मोत्याचा गप वरी बांधिला. प्रेमे हुल्लावी माता त्रिशला, आनंदी आनंद झाला. जो जो रे वीरा जो जो. पिता सिद्धार्थ हर्षित झाले, इंद्रदेवने वंदन केले. मेरू शिखरी नाव घातले, केशर चंदन अमृत धारा. जो जो रे वीरा जो जो. कोणी वीर घ्या कोणी वर्धमान घ्या, कोणी महावीर नाव शोभे प्रभूला. जो जो रे वीरा जो जो जो. फुल अक्षदा वाहू प्रभूला, थोर विभूती आली जन्माला. जैन धर्माचा प्रचार केला, सत्य अहिंसा मंत्र शिकवला. शांती समताचा मार्ग दाखविला, त्रिखंडात हा वाजे नगारा. जो जो रे वीरा जो जो. जो जो रे वीरा जो जो. छान. खूपच छान. मी पण 1-2 लाईन मध्ये हे करून दाखवते. जुजू जो जुजो जुजू जो जुजो जुजू जो जुजो जुजू जो जुजो. त्रिशेला कनंद लाला, आंखों का तू तारा है, सारे जग का तू प्यारा. वीरे दुलारा, जय महावीर जय महावीर जय महावीर जय महावीर. यानी कि जन्म लेने के बाद जब तीर्थंकर जन्म लेते हैं तो वहाँ पे क्या होता है. सिद्धार्थ के घर नर नारी आई बधाई देने. त्रिशला माँ की थाम उंगली, घर आंगन सजाए, नगरी सजाए, तोरण बनाए. नर नारी मिलके खुशियाँ मनाए. जुजू जो जुजो जुजू जो जुजू. खूपच छान.
भगवान महावीर स्वामी यांच्या जीवनात काय काय घडत गेलं आणि कशी त्यांची तपस्या पुढे गेली? उनकी तपस्या 12.5 साल तक चल रही थी और उनका एक अभिग्रह था ऐसी। तो उनकी प्रथम शिष्या यानी कि चंदन बाला, उन्होंने उनका अभिग्रह पूरा किया। वो भी उनका अभिग्रह कैसा था कि जो स्त्री होगी वो सफेद वस्त्र पहनी हुई, माथे पे मुंडन होगा, हाथ में बेड़िया बांधी होगी, सुपड़ा में बाकुड़ा होगा और उनके आंखों से अश्रु की धारा बहेगी और एक पग अंदर एक उम्रा के बाहर ऐसे होगा तो मेरी तपस्या पूर्ण होगी। तो ये तपस्या इनकी पहली साध्वी जी चंदन बाला उन्होंने पूरी किया और उनका अभिग्रह छूटा। महावीर स्वामींचा जन्म, त्यांचे माता पिता याविषयी ते थोडासा इतिहास सांगितलं. महावीर स्वामींच्या वडिलांचं नाव होतं सिद्धार्थ राजा। नहीं, कुंडलपुर में महावीर स्वामी भगवान का जन्म हुआ। उनके पिता का नाम था सिद्धार्थ राजा और माता का नाम था एक देवानंदा और एक त्रिशला माता। देवानंदा के कुक्षी में वो 82 दिन रहे, हाँ। दिन रहे और बाद में वहां से चलान मान किया त्रिशला माता के गर्भ में। वहां से है ना इंद्र महाराजा ने बोला कि इनको लेके जाके त्रिशला रानी है ना उनके गर्भ में रख दो करके। फिर उसके बाद 82 दिन के बाद वो तीर्थन करते, इसके लिए उनको त्रिशला माता के गर्भ में लाए गए और तीर्थंकर माता ने 14 सपना देखे। जैन धर्म का आचरण और अपना जो विज्ञान और पर्यावरण है, इससे क्या संबंध है? जैन धर्म का आचरण यानी जियो और जीने दो, अहिंसा परमो धर्म, जैनम जैती जयति शासनम। और विज्ञान के दृष्टि से बोलो तो सबसे पहले जैन धर्म का तत्व है उपवास, लंघन करना और रात्रि भोजन त्याग। रात्रि भोजन त्याग करने से और लंघन करने से अपन तंदुरुस्त बनते हैं, निरोगी बनते हैं, इसलिए इसका बहुत महत्व है। और विज्ञान के सब लोगों का मानना है कि ये जैन लोगों को बहुत कम रोग होते हैं। उसका मूल तत्व यही है कि रात्रि भोजन त्याग और लंघन करना इसका। और दूसरी बात बताना है कि विज्ञान के दृष्टि से जो हमारे गांव में अभी हमारे अख्खे विश्व में जो रोग आया था उसका उल्लंघन करने के लिए क्या था, उकाड़ेल पानी और गड़ा हुआ पानी, ये पीने से रोग नष्ट होता है। ये जगह जगह पे बोर्ड लगाया था और स्पीकर पे पुकारा जा रहा था, इससे बहुत सारे लोगों का जीव हानि बच गई। और दूसरी बात बताना है कि आप लोग बोलते हैं वृक्ष तोड़ने से क्या होता है, वृक्ष का कत्ल करना नहीं, क्योंकि उसमें भी जान है, जीव होता है, जान होती है। यदि एक मामूली से मैं उदाहरण देती हूँ कि हम घर में लगाते हैं पेड़, छोटा झाड़ लगाते हैं, उसको 8 दिन पानी नहीं डाला तो वो मुरझा जाता है, लेकिन पानी डालने से वो तंदुरुस्त तरतरित हो जाता है। इसका मतलब क्या, उसमें जीव है, जान है। ये विज्ञान का रूप है। बहुत अच्छा एग्जाम्पल दिया आपने. मनुष्य जन्म आपल्याला जो मिळतो आणि त्याच्यामध्ये महावीर स्वामींचे विचार आचरण करताना त्या जीवनाचं सार काय सांगितलं आहे किंवा कसं मनुष्य जन्म हा आपण व्यतीत जीवन जगलं पाहिजे. देखो ऐसे तो अपनी 4 गति है, देव गति है, मनुष्य गति है, तिर्यंच गति है और नरक गति है. देव गति में तो सब कुछ ऐसे ही हो जाता है. फिर मनुष्य गति रहती है तो उनमें तो तिर्यंच अपने मनुष्य को जो अपन भगवान की आज्ञा रहती है उसके हिसाब से अपन चलते हैं, उनकी आज्ञा का पालन करते हैं, तो अपने को ये धर्म मिलता है, जैन धर्म. यानी कि प्रभु की बताई हुई बातों के अपने चलना पड़ता है ऐसे, तो अपने को जैन धर्म मिलता है. और ये जैन धर्म 84 भव घूमने के बाद ही अपन को मिलता है. तो ये अपने को अवसर मिला है तो उसको ऐसे ही नहीं गवाना. अपन जो प्रभु की आज्ञा बोल रहे हैं उनके हिसाब से चलना अपने को. और तिर्यंच रहते हैं, तिर्यंच को तो कुछ ज्ञान रहता नहीं है, उनको तो कुछ समझ में आता नहीं है. फिर नरक रहता है तो नरक में तो कुछ क्षण के लिए भी कुछ भी नहीं रहता है, सब वेदना ही वेदना रहती है. उधर तो
सिर्फ तीर्थंकर का जन्म होता है तभी उनको एक क्षण के लिए सुख मिलता है। तो सिर्फ 4 गति में से मिलने वाला कौन है? मनुष्य गति। तो वो गति अपन को मिली है तो अपन इसको नहीं गंवाना। मनुष्य गति ऐसी है जिससे हम मोक्ष प्राप्त कर सकते हैं। यहाँ से यहाँ से सिद्धशिला पर जाके सिमंदर स्वामी का वहाँ पे जाके महाविद्य क्षेत्र में जाके वहाँ पे हमको मोक्ष प्राप्ति हो सकती है। यानी देवलोक भी झंकना करते हैं कि हाँ मुझे मनुष्य गति मिलनी चाहिए। देवलोक में इतना सुख होने छता भी वो मनुष्य गति को चाहते हैं। 10 दृष्टांत से लेके मनुष्य गति ये उत्कृष्ट है और इस मनुष्य गति से ही अपन पा सकते हैं, दूसरे कोई गति से अपन नहीं जा सकते। और ये सब पाने के लिए अपने को वृत्ति में आना पड़ता है, यानी कि चारित्र लेना पड़ता है। तो मेरी तो यही इच्छा है कि जो भी लोग देख रहे हैं, समझ रहे हैं, चाहे वृत्ति मिले या नहीं मिले, लेकिन भाव तो अपन भाव रखना चाहिए। बरोबर। इतका तुमचा गाढा अभ्यास आहे धार्मिक कलेचा आणि त्यासाठी तुम्ही खास वेळ कसा काय काढता सगळ्या दैनंदिनीमधून आणि कसा करता अभ्यास? नाही, आम्हाला त्याच्याबद्दल ओढच आहे. जैन धर्माच्या बद्दल आम्हाला ओढ आहे. आपल्याला तो जन्म मिळाला, जन्माने आपण त्या कुळात जन्मलो, त्याच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे. इतर जन्मात आपण जन्मलो असतो तर जैन धर्म मिळाला नसता. तर मुख्य कारण काय आहे? जैन धर्म मिळाला. उच्च कोटीचे आपले आई वडील त्या धर्माचे मिळाले, संस्कार त्यांचे मिळाले आणि त्यानंतर आपण त्या मार्गाला जावं आणि त्याचे आचरण पाळावे. आचरण पण अगदी सोपे सोपे, तुम्हाला नसेल पटत तर तुम्ही कराच असं नाहीये, पण सोपे आहे आणि तुम्ही तो मार्ग अवलंबू शकता असं आहे. तर त्या मार्गानुसार आपण चाललो तर नक्कीच आपलं सद्गती प्राप्त होईल आणि आपण आपल्याला नक्कीच कीर्ती धर्म पण पामेल आणि आपण मोक्षगती पण मिळवू, हीच सदैच्छा आम्ही बाळगतो. खूप छान. हा अभ्यास जो तुमचा आहे हा पुढच्या पिढीला देण्यासाठी काही तुम्ही खास प्रयत्न केले आहेत का आणि कसा द्याल तुम्ही पुढच्या पिढीला? हो, आम्ही आमच्या नातवांना अगदी म्हणजे सकाळी उठलं का पहिले भगवानना दर्शन करवाना, एनापाचे भले नौकरशी नसेल करत, शाळा असेल, पण भगवानना दर्शन करा वगैर दातन ब्रश करवानो नहीं आणि नौकर करवानो. पहले तो बच्चे का जन्म होता है ना, जन्म होता ही उसको हम लोग नौकर नौकर सुनाते ताकि उसके कान में पड़े, बड़े होके ये संस्कार मिले. नौकार मंत्र इतनी शाश्वत है, ईश्वरी शाश्वत है कि इसके आगे कुछ भी नहीं है. इसके लिए जन्म होते ही उसको पहले नौकार मंत्र सुनाते. आपली नातवंड, आपली मुलं हे तर झालं, पण समाजातील इतर मुलांसाठी तुम्ही जशी संस्कार वाटिका, हा त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? बस संस्कार वाटिका में क्या हम लोग संस्कार ही देते हैं, बस पूरा जैन धर्म के ही संस्कार देते हैं. जो बच्चे अपने माता पिता का भी नहीं सुनते वो हमारे पास आके सुनते हैं, क्योंकि हम उन लोगों को इतना मिठास में और इतना जैन धर्म का सरल भी ज्ञान है, क्योंकि खेल के साथ भी ज्ञान को ले सकते हैं. ऐसे नहीं है कि खाली बैठे बैठे पढ़ाना करके, खेल के साथ भी उनको खिला सकते हैं और ज्ञान दे सकते हैं. म्हणजे हे फार आवश्यक आहे की आपल्याला जे ज्ञान आहे हे पुढच्या पिढीपर्यंत ते ज्ञान गेलं पाहिजे आणि हे तळमळीनं तुम्ही करताय, खरंच कौतुकास्पद आहे. आणि हे काम करत असताना खूप आनंद तर होतो, पण हे काम करत असताना तुम्हाला इतरांची किंवा समाजातून कशी मदत मिळते? भरपूर सहकार्य मिळतं आणि त्यांचे मुलांचे आई वडील पण इतके हॅपी असतात का नाही आम्हाला टाइम मिळत नाही असं ह्याच्या खाली त्या लपतात. खरं टाइम सगळ्यांना मिळतो, आपल्या पोरांसाठी टाइम नाही, तुम्ही शाळेसाठी करताय आणि धर्माचे संस्कार टाकताना तुम्ही काय म्हणतात आम्हाला टाइम नाही, तुम्ही इकडे पाठवतात, पण पाठवा. आम्ही ते जिम्मेदारीने, आम्ही त्यांना प्रेमाने आणि व्यवस्थित त्यांना समजू का त्यांना त्याची ओढ परत लागायला पाहिजे. शेवटी त्यांना आम्ही इच्छुक म्हणजे असं चॉकलेट लालूच दाखवतो, बक्षीस देतो, वही देतो, पेन देतो. लहान मुलांना संस्कार घडवताना खरोखर हे आपल्याला वाटतं एवढं सहज आणि सोपी गोष्ट और बच्चे माता पिता का नहीं तशा काही सुनते, गुरु अडचणी का तुम्हाला पहला काही आल्या सुनते. का त्याबद्दल? नाही अगदी उत्स्फूर्तपणे आई वडील पाठवतात का तर त्यांना बरोबर आपला आपण जे नाही देऊ शकत ते त्यांनी दिल, गुरु दिल म्हणून. आणि कवा पण ज्ञान गुरुकडनंच घ्यायला पाहिजे आपल्याला.
गुरु बिना कोण बतावे. आणि ज्ञान ही अशी गोष्ट आहे की ती कधी लोप पावत नाही. आणि ही खूप चांगली गोष्ट आहे की हे संस्कार म्हणजे 3 ते 12 वर्ष वयोगटात तर जर हे संस्कार केले गेले, ज्या काळात लहान मुलांची ब्रेन डेव्हलपमेंट ही प्रचंड गतीने होत असते, आणि हे जर आता हे रुजलं ह्या वयात तर पुढे जाऊन आयुष्यभर त्यांना ते मेमोरेबल राहणारी अशी गोष्ट आहे. आणि मला वाटतं ते संस्कार ते कधीही विसरणार नाहीत. असं एवढं मोठं काम तुम्ही करताय, खरंच नाही, कौतुकास्पद आहे. आता आपण जे लहानपणी सगळे सूत्र शिकलेलो आहे आपल्या लहानपणी, आणि आता सुद्धा तुम्ही झोपेत न विचारा का बाबा काय म्हणायचं Yes. तर लगेच येतंय. पण आता जे शिकलेलं असतं ना ते लवकर वाट- वाटतं. वाचावं लागतं, मग तुम्ही आचरण करताय असं आहे. म्हणूनच हे संस्कार वाटिकेचं काम पण खूप सुंदर आहे की ते योग्य वयात योग्य संस्कार मुलांच्यावरती होत आहेत, आणि आपलं ज्ञान, आपले ज्या काही गोष्टी आहेत ते पुढच्या पिढीपर्यंत तुम्ही घालवताय, याबद्दल खरंच कौतुक. या आज महावीर जन्म कल्याणक आहे, आणि त्याबद्दल त्यांच्या विचार आणि याच्याबद्दल इतरांना तुम्ही काय संदेश द्याल? आम्ही थोडक्यात एकच म्हणजे त्यांची ब्रीद वाक्य आहेत, जिओ और जीने दो, अहिंसा परमो धर्म आणि जैनम जयती शासनम. हाँ. आणि आम्ही और महावीर के हम संतान हैं. महावीर के संतान आहे, आणि आमचं एकच आहे का प्रभुचरणी कोटी कोटी वंदना. खूप छान वाटलं तुमच्याशी चर्चा करून, बोलून. एक वेगळे म्हणजे तपस्वी लोकांचे सुद्धा आपल्या मनुष्य जन्मात आचरण करताना काय समस्या येतात, किंवा ते केल्यानंतर काय काय आपल्याला साध्य होतं. आणि हे खरंच खूप चांगली गोष्ट आहे की जे जे काही आपल्याला आपल्या पूर्वजांनी दिलेलं आहे, आणि ती गोष्ट आपण पुढे नेणे आणि आपल्या पिढीलाही पण देणे हे आत्ताच्या काळाची खरोखर गरज आहे. कारण आत्ताच्या धावत्या युगात ह्या सगळ्या गोष्टींवरती एकच आपल्याला तारेल, ते म्हणजे आपलं ज्ञान, आपलं शास्त्र आणि आपलं आपलं शासन. तर या सर्व गोष्टींची माहिती तुम्ही इतरांपर्यंत आज या निमित्तानं पोहोचवली. या संगीता स्टॉक फॅक्ट मध्ये आम्ही हाच प्रयत्न करत असतो की वेगवेगळ्या विषयांवरती विचार मांडून इतरांनाही ते प्रेरणादायी नक्कीच ठरतील. तुम्ही इतक्या छान पद्धतीनं या गोष्टींचा सहज पद्धतीने उलगडा केलेला आहे, आणि तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांचे विचार तुम्ही इतरांपर्यंत या निमित्ताने पोहोचवले, त्याबद्दल खरोखरच धन्यवाद.